कोणास कधी कळले नाही कुठे व कशी एक अनामिक भीती मनात उमटत राहिली. भीतीच्या मायाजालने पूर्ण गावाला वेढा घातला होता. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच एक अनामिक भीती वाटत होती. गाव तसं हे चांगलं, पण हे विपरीत असे का घडते, असे कितीतरी प्रश्न होते, ज्यांची उत्तरे सापडत नव्हती. अनेक प्रश्नांचा बांध मनात राहतो कोंडून. कोणाला काहीच कळत नव्हते. अमावास्येची ती रात्र, कुत्र्यांची ती भयानक शांतता, कुत्र्यांचं ते विव्हळणं, त्या आवाजाने काळीज फाटून जायचं. मनाचा थरकाप उडून जायचा. आज कोणाचा नंबर आहे अशी भीती मनात येऊन जात होती. पिंपळ झाडाच्या झावळ्यात गुरफटलेली ती विहीर, त्याची ती सावली खूप भयान वाटत होती. मध्येच पक्ष्यांचा तो विचित्र येणारा आवाज, कुत्र्यांचं भुंकणं, सगळं काही मनाचा थरकाप उडवणारं होतं. अशा वेळी संपूर्ण गाव निपचित पडून राहायचं. लहान मुलं घाबरून जायची. दर अमावस्येला ती यायची. तिची वेळ ठरलेली असायची. ती यायची. अशाच एका रात्री ती रडायची. त्या आवाजाने कानठळ्या बसायच्या. छाती बडवत ती रडत बसायची. का रडायची हे कोणालाच माहीत नव्हते. तिला कोणी पाहिलेही नव्हते. ती तिच्या वेळेला यायची, रडायची आणि मग एक भयान किंकाळी कानावर पडायची. ती किंकाळी कोणाची हे कोणालाच माहीत नव्हते. भीतीने कोणीच बाहेर पडायचे नाही. कोणी उठायचं पण नाही. जीव मुठीत घेऊन ते तसेच पडून राहायचे. दुसऱ्या दिवशी त्यांना समजायचं की आपल्यातला एक कमी आहे. संपूर्ण गाव जमायचा. डोक्याला हात लावून बसायचा. कोणाला काही सुचायचंच नाही. यातून आपली सुटका कशी होईल हे काही त्यांना कळायचं नाही. मग तो रडण्याचा आवाज आणि ती भयान शांतता. नेहमी असंच घडायचं. प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक अमावास्येला हे असंच घडायचं. पुढल्या अमावस्येच्या वेळी मी शोध घ्यायचंच ठरवलं. एक दिवस मी एका झाडाजवळ लपून बसलो आणि ती येण्याची वाट पाहू लागलो. ती आली. तिच्या वेळेला, डोक्यावर पदर आणि एका नवी नवरीसारखी दिसत होती. सगळा शृंगार करून आलेली होती. तिच्या पायातल्या घुंगरांचा आवाज शांतता चिरत होती. ती आता एका घरासमोर थांबली होती आणि मग तिने रडायला सुरुवात केली. जोडीला तो कुत्र्यांचा आवाज. माझं अंग थंड पडलं. मी थरथर कापू लागलो. ती पुढे काय करते ते पाहू लागलो आणि मी बघतच राहिलो. तो दरवाजा आपोआपच उघडला गेला. ती आत गेली आणि एका व्यक्तीला घेऊन बाहेर आली. ज्याला तिने आणलं होतं तो माझाच मित्र होता. ती आता त्याचं काय करते ते मी बघू लागलो. ती आता माझ्या दिशेने वळली आणि तिनेच्या डोक्यावरचा पदर बाजूला केला. आता तिचा चेहरा मी बघू शकत होतो. ती कोण आहे हे मला समजणार होतं. ती आता मध्यभागी आली. तिचा चेहरा मला दिसला. तिचा तो चेहरा बघून माझ्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली आणि मी तिथेच बेशुद्ध पडलो. दुसऱ्या दिवशी उठलो तेव्हा मी घरी होतो. मी आता कसा आणि मला इथे कोणी आणलं हे काही मला कळले नाही. मी स्वप्न तर पाहिले नाही ना. पण नाही, मला बाहेरून आरडाओरडा आणि रडण्याचा आवाज येत होता. म्हणजे त्या रात्री जे घडलं ते सत्य होतं. अजूनही तो चेहरा आठवला की संपूर्ण अंगाला घाम फुटतो. माझी वाचाच बंद होऊन जाते. एक अनामिक भीती माझ्या मनात घर करून राहते. धन्यवाद.